नमस्कार श्रोते हो. दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात जयश्री रुईकर यांच्या अंतर्मन या कथासंग्रहातली कथा अस्तित्व. सोफ्यावर बसून पेपर चाळणाऱ्या रघुवीरांना जोशीबुवांची चाहूल लागली. हातात सोवळ्याची पिशवी घेऊन, डोक्यावर गांधी टोपीचा कोन बरोबर साधून जोशीबुवा पायात चपला अडकवत होते. एवढ्यात रघुवीरांनी आवाज दिला, जोशीबुवा. काय? जोशीबुवा, पूजा आटोपली ना? हे बघा, कधीचं सांगीन सांगीन म्हणतोय. रघुवीर क्षणभर थांबले. जोशीबुवा उत्सुक नजरेनं बघत राहिले. एकटक. काय सांगणार आहेत रघुवीर आपल्याला? हे बघा जोशीबुवा, उद्या आपल्या घरातले देव तुम्ही घेऊन जा. काय? जोशीबुवा नकळत किंचित ओरडलेच. हो, घरातले देव घेऊन जा. जिच्यासाठी होते ती गेली. आता त्याची काही सुद्धा गरज नाहीये. पण रघुवीर, वर्षानुवर्ष चालत आलेली पूजा, नवरात्र, अखंड दीप, सांगितलं ना, ते सगळं तिच्यासाठी होतं. तिची श्रद्धा होती, तिची भक्ती होती. माझा विश्वास नव्हता, पण मी तिला कधी आडकाठी केली नाही. आता ती गेली. मला त्याची गरज वाटत नाहीये. नाही, असं करू नका रघुवीर. अहो, घर म्हटलं की देवपूजा हवीच. संकट निवारणारा, सुखदुःखात साथ करणारा तोच एक आहे जगन्नियंता. तो जिथे आहे तिथे सगळं काही आहे. सुख, शांती, वैभव. बास बास जोशीबुवा, बास. जोशीबुवा, तुम्ही एवढी वर्ष पूजा करताय, दिवसातला सगळा वेळ तर त्याच्या सेवेतच जातो ना तुमचा. मग आत्तापर्यंत वैभवानं तुमच्या पायाशी लोळण घ्यायला हवी होती. रघुवीर, पूजापाठ करणं हा माझा पोटा पाण्याचा धंदा आहे. वैभव, पैसा, संपत्ती जो तो आपापल्या नशिबानं घेत असतो. हेच हेच पटत नाही मला तुमचं. काही चांगलं घडलं, चांगलं प्राप्त झालं की त्याची कृपा मानायची, आणि मनाविरुद्ध घडलं, अपयश आलं की आपल्या नशिबाला बोल लावायचा. म्हणजे नशिबानुसार जर चांगलं वाईट घडणार असतं तर मग ही पूजा, ही देवदैवत यांचे देव्हारे का माजवता तुम्ही? उद्या देव घेऊन जा तुम्ही. रघुवीर, माझं ऐका तुम्ही. वहिनींना जाऊन जेमतेम 6 महिने होत नाहीत, तोच त्यांच्या देवांना तुम्ही असं घराबाहेर काढू नका, आणि माझ्या पोटावरही पाय देऊ नका. दर महिन्याला मिळणारा तुमचा पगारच तुम्हाला हवाय ना? पूजा न करताही तो देत जाईन मी तुम्हाला. मग झालं? नाही, नको रघुवीर. रघुवीर, मी भिक्षुक जरूर आहे, पण भिकारी नाही आहे. थोडंसं चिडूनच जोशीबुवा म्हणाले. जोशीबुवांचा चिडका स्वर रघुवीरांना कुठेतरी स्पर्शून गेला असावा. थोड्या खालच्या सुरात रघुवीर म्हणाले, जोशीबुवा, मी खरं सांगू का तुम्हाला? निर्मला गेल्यापासनं ना या बंगल्यात मन रमत नाही हो माझं. सगळा व्याप कमी कमी करत कुठेतरी दूर निघून जावं असं वाटतंय. शिवाय रामप्रसाद पुढच्या आठवड्यात त्याच्या गावी जाणार म्हणतोय. मुलगा परदेशात, मुलगी आपल्या घरी. कुणासाठी सांभाळू मी हा एवढा व्याप? जीवनसाथी निघून गेली आणि जीवनातला रसच आटून गेला. जीवन इच्छाच मरून गेली आहे. कुठलाही व्याप, कुठलंही बंधन आता नकोसं झालंय, म्हणून म्हटलं मी. आलं ना लक्षात तुमच्या जोशीबुवा? उद्या देव घेऊन जा तुम्ही. ठीक आहे, पण एक लक्षात ठेवा रघुवीर, कितीही मोठी शिंग असली तरी म्हशीला ती जड होत नाहीत. दारिद्र्य अंगावर धावून आलं तरी आईला मूल जड होत नाही.
अंगावर कितीही फुलं फुलली तरी वेलीची फांदी तुटून पडत नाही. तसंच देव्हारातल्या चार मूर्तींची अडचण घरातल्या कर्त्या पुरुषाला तरी होऊ नये. बाद झालं हो जोशी बुवा. तुमचं तत्वज्ञान नकोय मला. उद्या देव घेऊन जा. रघुवीरचा तोल सुटला. जोशीबुवा पायात चपला अडकावून निमूट बंगल्याबाहेर पडले. दुसऱ्या दिवशी जोशीबुवा देव न्यायला आले तेव्हा रघुवीर लॉनमध्ये कोणाशी तरी बोलत होते. जोशीबुवा आत आले. रोजच्यासारखे पाय धुतले. सोवळं नेसण्याची गरजच नव्हती. वाऱ्यावर सोडलेल्या देवाला या बाह्य उपचारांची गरजच नव्हती. जोशीबुवांनी देवांना एकवार नमस्कार केला. जशी तुमची इच्छा असं मनोमन म्हटलं आणि एक एक देव पिशवीत भरायला सुरुवात केली. माणसाच्या वास्तव्याप्रमाणे देवाच्याही वास्तव्याच्या जागा बदलत असतात का? तो तर जळी स्थळी काष्ठी पाषाणी आहे असं म्हणतात. मग हा विषाद कशाला? ही खंत का? पिशवी हातात घेऊन जोशीबुवा बंगल्याबाहेर पडणार तोच रघुवीरांनी आवाज दिला, जोशीबुवा पैसे घेऊन जा तुमचे. राहू द्या, येईन मी पुन्हा केव्हा तरी. ठेंगण्या बांध्याचे, सावळ्या रंगाचे, मळकट्ट धोतर, त्यावर बंगाली कुडता आणि डोक्यावर विशिष्ट कोन साधून गांधी टोपी घालणारे जोशीबुवा नजरेआड झाले तरी रघुवीर त्यांच्या जाणाऱ्या वाटेकडे बघतच राहिले. इतकी वर्ष जोशीबुवा नेमानं या घरात येत होते. पण कधी जोशीबुवांच्या या गांधी टोपी घालण्यामागचा उद्देश जाणून घ्यावासा वाटला नाही की जोशीबुवांबद्दल कधी काही वाटलंच नाही. काही काही माणसंच अशी असतात का? आपला स्वभावच असा दुरस्थ आहे? रघुवीर आत आले. देवाशिवाय दिसणाऱ्या देव्हाऱ्याकडे त्यांची नजर गेली आणि क्षणभरच त्यांना कसं तरी वाटलं. मोकळं मोकळं पोकळे निर्माण झाल्यासारखं, कुठेतरी आत आत ओढल्यासारखं. पण एकच क्षण ते सगळं निर्मलाचं होतं. प्राणापलीकडे प्रिय असणारी निर्मला गेली. आता तिचे देव गेलेत. सजीवाचं दुःख सहन करू शकलो, मग या निर्जीव मूर्तीचं जाणं? दुसऱ्याच क्षणी त्यांनी रामप्रसादला आवाज दिला, रामप्रसाद, केव्हा जाणार आहेस तू? रामप्रसाद समोर आला, चुपचाप उभा राहिला. रामप्रसाद, मालक, एक सांगू? मालक, तुम्ही देवांना असं बाहेर घालवायला नको होतं. बाईसाहेबांनी अहो. रामप्रसाद पुढे काहीतरी बोलणार तेवढ्यात रघुवीर जोरानं म्हणाले, रामप्रसाद, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे फक्त. केव्हा जाणार आहेस? पुढच्या आठवड्यात. रघुवीरांनी दाढी केली, आंघोळ केली. ट्रॅव्हलिंग एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. आज शिरत नाही तोच वर्मा समोर बसलेला दिसला. आयुष्यात ज्या काही थोड्याफार व्यक्ती जवळ आल्या त्यातला वर्मा एक. पण आज हा इथे कसा? रघुवीरला बघताच वर्मा उठला. अरे रघुवीर, इथे कसा तू? अरे हाच प्रश्न मी तुलाही विचारणार आहे. अरे कुठेतरी प्रवासाला जाऊन यावं म्हणतोय, मन लागत नाही रे कशात. अरे मग मला सांगायचं नाही का? मी तुझ्यासारखाच आहे की. दूर दूर कुठेतरी जावं असं मलाही वाटतंय बदल म्हणून. आपण रघुवीर, तुला झेपणार आहे का हा ट्रॅव्हलिंगचा प्रवास? मस्त आरामात प्रवास करायचा रे तू. वाटेल तिथे थांबावं, वाटलं तर पुढे जावं. ही बसची बंधनं कशाला? ठराविक वेळ सांभाळायची कटकट तुला जमणार आहे का? मग असं का नाही करत वर्मा? तू आणि मी बरोबर जाऊ, मनसोक्त फिरून येऊ. मग हे फार छान. दोघंही ट्रॅव्हलिंग ऑफिसमधनं उठले, क्लबमध्ये आले. कुठे जायचं, कसं जायचं, कुठला भाग बघायचा वगैरे वगैरे प्लॅन तयार केला. 15 दिवसानंतरचं रिझर्वेशन मिळालं. रामप्रसाद गावी निघून गेला होता. सर्वच नोकर कमी केले होते. फक्त माळी मात्र यायचा, बगीच्याचं काम करायचा, थोडंफार बंगल्यात काम करायचा, रघुवीरांचा डबा ठेवायचा आणि निघून जायचा. रघुवीरची जाण्याची जोरदार तयारी चालू होती.
4 दिवसावर जाण्याचा दिवस आला आणि एक दिवस ध्यानीमनी नसताना क्लबमध्ये रमी खेळता खेळता त्यांच्यात आणि वर्मात पॉईंट्सवरनं कमालीचं भांडण झालं. बाकीचे मध्ये पडले म्हणून, नाहीतर परस्परांवर हात उगारण्यापर्यंत मजल गेली असती. पत्ते फेकून देऊन रघुवीर घरी आले, रागानं धुमसतच. संतापानं थरथरत ते बंगल्यात शिरले आणि स्वतःला दारूच्या पेल्यात त्यांनी झोकून दिलं. मध्यरात्र झाली असावी. फोनची रिंग वाजतच होती. रघुवीर अर्धवट शुद्धीवर आले. दारूचा अंमल मनावर आणि शरीरावर अजून कायम होता. तसंच लडखडत लडखडत त्याने रिसिव्हर उचलला. हॅलो. अमेरिकेहून राजूचा फोन होता. मुलगा काहीतरी सांगत होता. रघुवीर हू हू करत होते. फोन कट झाला. रघुवीर परत झोपी गेले. लाईट्स तसेच चालू होते. सकाळी 10च्या सुमाराला माळी आला. कितीतरी वेळ बेल वाजवत राहिला. मग बऱ्याच वेळाने रघुवीरनं दार उघडलं. डोकं विलक्षण दुखत होतं. त्यांनी तोंड धुतलं. माळ्याला चहा करायला सांगितलं. पेपर चाळता चाळता त्यांच्या एकदम लक्षात आलं की काल रात्री राजूचा फोन आला होता. काय म्हणत होता बरं तो? बराच ताण दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, रेखा इकडे येतीये असं काहीतरी तो म्हणत होता. पण मग कधी, केव्हा, कशासाठी येणार आहे? काल संध्याकाळपासूनच्या एक एक घटना झरझर आठवायला लागल्या. वर्माचं चिडणं, शिव्या देणं, आपलं बेभान होणं आणि नंतर पण रेखा येतीये केव्हा? आज तर नाही. ते चटकन उठले. अमेरिकेला मुलाकडे ट्रंक कॉल लावला आणि वाट बघत बसले. तब्बल 2 तासांनी लाईन मिळाली. पलीकडून राजू बोलत होता. पप्पा, 5 तारखेला रेखा तिथे येतेय. तिचे वडील सिरियस आहेत. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे त्यांना. ती एक दिवस आपल्या घरी राहील, दुसऱ्या दिवशी नाशिकला जाईल. तुम्ही एअरपोर्टवर तिला घ्यायला जा. प्लेन तिथे 4:55ला लँड होईल. आणि पप्पा, तिची काळजी घ्या बरं का. शी इज कॅरिंग. फोन कट झाला. शी इज कॅरिंग? म्हणजे मी ग्रँडफादर होणार? आजोबा? आनंदाची लाट अंगभर पसरत गेली. रघुवीर उत्साहानं उठले. 5 तारीख म्हणजे उद्या. त्यांनी माळ्याला आवाज दिला. बंगला साफ करून घेतला. थोडीफार भाजी फळं आणायला सांगितली. डोकं विलक्षण दुखत होतं. राजूच्या फोनमुळे आलेला उत्साह जेमतेम अर्धा तास सुद्धा टिकला नाही. गळून गेल्यासारखं वाटत होतं. रघुवीर लगेच सोफ्यावर आडवे झाले आणि पुन्हा झोपेचे अधीन झाले. दुसऱ्या दिवशी रेखा आली. जवळजवळ 1.5 वर्षांनी रघुवीर तिला बघत होते. रंग चांगलाच उजळला होता. गर्भारपणाचं ते चेहऱ्यावर दिसत होतं. हेअरस्टाईल बदलल्यामुळे चेहऱ्यावर अधिकच गोडवा आला होता. प्रवासातून आली असूनही सतेज दिसत होती. पप्पा? तिने रघुवीरांना खाली वाकून नमस्कार केला. बरी आहेस ना तू? आणि राजू? ठीक आहे. पण तुम्हाला काय झालं होतं पप्पा? परवा तुम्ही फोनवर काही बोलतच नव्हता. राजू किती घाबरला हो. म्हणाला पप्पांना बरं नसणार, आजारी असतील पप्पा. बरं झालं दुसऱ्या दिवशी तुमचा फोन आला म्हणून. दोघेही घरी आले. बंगल्यात शिरता शिरता रघुवीरच्या मनात आलं, आज निर्मला असती तर. रामप्रसाद दिसत नाहीये पप्पा. आणि रघुवीरनं सगळं काही सांगितलं. सांगता सांगता त्यांच्या लक्षात आलं की आपलं रिझर्वेशन कॅन्सल करायला हवं. आणि त्या वर्माबरोबर यानंतर कुठलाही संबंध नको. नालायक, बेअक्कल. मनातल्या मनात त्यांनी वर्माला शिव्या दिल्या. रात्री रेखाने काही पदार्थ बनवले. गप्पा मारत मारत दोघांचीही जेवणं झाली. निर्मला गेल्यानंतर आज पहिल्यांदा घरचं खायला मिळत होतं. रघुवीरचा गप्पा मारण्याचा मूड होता, पण रेखा थकली होती. ती म्हणाली, पप्पा मी झोपू? ऑलराईट, उद्या बोलूयात आपण. तुला नाशिकला केव्हा जायचं आहे? उद्या रात्रीच्या गाडीने. पण सकाळ उजाडली ती वेगळंच रूप घेऊन, नवीन काळजीचं अस्तर लावून. रेखाच्या पोटात विलक्षण दुखू लागलं. लेडी डॉक्टरला बोलवलं. तिने सांगितलं ताबडतोब ॲडमिट करा हॉस्पिटलमध्ये. रघुवीर घाबरले, गोंधळले. काय करावं सुचेन असं झालं. पण डॉक्टर रानडेंनी स्वतःच्या कारमधनं रेखाला हॉस्पिटलला नेलं. पेन्स थांबत नव्हत्या.
औषधं, इंजेक्शन्सचा मारा चालू होता, पण म्हणावा तसा आराम पडत नव्हता. तो दिवस आणि ती रात्र कशी गेली कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी काही टेस्ट्स करण्यात आल्या. रिपोर्ट येईपर्यंत वाट बघणं भाग होतं. रेखाची अवस्था रघुवीर बघू शकत नव्हते. कोणाला बोलवावं, कोणाशी बोलावं, रघुवीरना काही सुचत नव्हतं. कोणाशी जिव्हाळ्याचे फार जवळचे संबंध नाहीत. नातेवाईकांना सदैव 4 हात लांबच ठेवत आले होतो, पण अशा वेळी काय हरकत आहे? त्यातही थोड्याफार जवळच्या वाटणाऱ्या मामीच. रघुवीरांनी मामींना रेखांजवळ ठेवलं. ते घरी आले. पण जीवाची घालमेल कमी होत नव्हती. कोणीतरी खूप जवळचं हवं, कोणाचा तरी आधार हवा, असं रघुवीरांना वाटायला लागलं. नकळत वर्मा डोळ्यासमोर आला. त्याच्या इतकं जवळचं या क्षणी तरी कोणी नाही आपलं, तोच आपल्याला समजू शकेल. त्यांनी डायल फिरवली. पलीकडून, "येस, वर्मा स्पीकिंग." रघुवरांनी वर्माचा आवाज ऐकला आणि त्याच क्षणी रिसिव्हर पुन्हा जोरात खाली ठेवला. नाही, पुन्हा या माणसाचं तोंड बघायचं नाही. रघुवीर पुन्हा हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टर्सना भेटले. सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आहेत, पण ऑपरेशन करणं ही धोक्याचं आहे. वाट पाहावी लागेल. रघुवीर, आमचे प्रयत्न चालू आहेत. गॉड इज ग्रेट. त्याच्यावर हवाला ठेवा. डॉक्टर, पाण्यासारखा पैसा खर्च झाला ना तरी चालेल, पण तिला वाचवा हो. तिची अवस्था बघवत नाहीये. माझ्या सुनेला काही झालं तर मुलाला काय सांगणार हो मी? रघुवीर, धीर धरा. सांगितलं ना, आमच्याकडनं सगळे प्रयत्न चालू आहेत. पण आमच्याही वर तो आहे ना. सगळं त्याच्या हातात. रघुवीर आंघोळीला गेले होते. बेल वाजतच होती. रघुवीर तसेच टॉवेल गुंडाळून बाहेर आले. त्यांनी दार उघडलं. दारात मामींना बघून त्यांना स्वतःच्या अवताराची लाज वाटली. "मामी, 1 मिनिट हं, बसा, मी आलो." भराभरा अंगावर पाणी घेऊन कपडे करून रघुवीर बाहेर आले. "मामी, काय झालं? कशी आहे रेखा?" "पोरीची तडफड बघवत नाही रे. आज तेच सांगायला आले मी." "रघुवीर, अरे निर्मलाची देवावर फार श्रद्धा होती. तिच्यानंतर दिवा-बिवा तरी लावला जातो का नाही रे? सहज मनात आलं म्हणून सांगायला आले हो. त्या देवाला काही साकडं घाल रे बाबा. त्याच्याशिवाय आता काही खरं नाही." "मामी." रघुवीर पुढे बोलणार तेवढ्यात मामीच म्हणाल्या, "रघुवीर, अरे तुझी आई सांगायची की तुझ्या वेळेला सुद्धा असंच झालं होतं म्हणे. त्यावेळी तुझ्या आजींनी कुलदेवतेला नवस कबूल केला होता. अरे हवा दिसत नाही, पण तिचा स्पर्श जसा जाणवतो ना, तसं या अदृश्य शक्तींचं असतं बघ. दिसत नाही, पण अशी कठीण परिस्थिती निर्माण करून ठेवते की तिचं अस्तित्व मान्य करायला लागतं. मानवी प्रयत्न संपतात ना, तेव्हा तिलाच शरण जायला लागतं." रघुवीरला मामीचं लेक्चर नको होतं. त्यांनी चटकन विषयच बदलला. "मामी, रेखाजवळ कोण आहे? तुम्हाला सोडू का मी घरी?" "नको रे, रिक्षा थांबवली आहे मी बाहेर. हॉस्पिटलमध्ये असं काही बोलता येत नाही ना, म्हणून सांगायला आले इथे. चल, देवाजवळ दिवा उदबत्ती लावते मी." मामी आत जायला निघाल्या तसे रघुवीर पटकन उठले. "मामी, तुम्ही निघा. माझी अंघोळ झाली आहे. मी करतो सगळं." "असं म्हणतोस?" साठी ओलांडलेल्या मामींना रघुवीरच्या बोलण्याआड काही दडलं असेल याची कल्पनाच आली नाही. मामी निघून गेल्या. 4 वाजता हॉस्पिटलमधनं फोन आला. पलीकडनं डॉक्टर जैन बोलत होते. "तुम्ही ताबडतोब इकडे या. काही फॉर्म्सवर तुमच्या सह्या हव्यात." "काय झालं डॉक्टर? रेखा?" रघुवीर विलक्षण घाबरले. हात थरथर कापायला लागला. हृदयाच्या ठोक्यांची गती जलद झाली. फोनच्या स्टूलला त्यांनी घट्ट पकडून ठेवलं. "हे बघा रघुवीर, डॉक्टर रमण इकडे येत आहेत. त्यांच्या हवाली पेशंट करण्यापूर्वी काही फॉर्म्सवर तुमच्या सह्या हव्यात. इकडे ताबडतोब या तुम्ही." रघुवीर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. घाबरलेल्या रघुवीरांकडे बघून डॉक्टर म्हणाले, नाही, तुम्ही घाबरू नका रघुवीर. डॉक्टर रमण जागतिक कीर्तीचे सर्जन आहेत. याहीपेक्षा सिरियस पेशंट्स त्यांनी हाताळलेत. उद्यापासून मेडिकल कॉन्फरन्स सुरू होतीये ना इथे, त्यासाठी डॉक्टर रमण येत आहेत.
आम्ही त्यांची अपॉइंटमेंट घेतली आणि त्यांनी ही तयारी दाखवली. तुमचं नशीब बलवत्तर म्हणा, नाहीतर डॉक्टर रमण असे सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. तुम्ही जाऊ शकता आता घरी. पण डॉक्टर, मी इथे थांबलो तर? नो, नॉट नेसेसरी. प्लेन 1 तास लेट आहे. तुम्ही किती वेळ थांबणार इथे? रघुवीर घरी आले. दारात पत्र पडलं होतं मुलीचं. काश्मीरहून आलेलं. त्यांना वाटलं अगदी योग्य वेळी पत्र आलं. या क्षणी कोणाचा तरी, अगदी आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तीचा आधार हवाच आहे आपल्याला. त्यांनी पत्र फोडलं. पत्रात सगळं तिथलं वर्णन, सुखाने, आनंदाने काठोकाठ भरलेलं ते पत्र. या क्षणी मात्र त्या पत्रातल्या मजकुरानं जराही सुख दिलं नाही. हताश होऊन ते सोफ्यावर बसले. उन्हं उतरणीला लागली होती. जीवाची तगमग व्हायला लागली. रेखा डोळ्यासमोरून हलता हालेना. हॉस्पिटलमधनं येताना तिला बघितलं. कशी झाली आहे पोर? डोळ्यातून अविरत अश्रुधारा वाहत आहेत. रघुवीरांनी सिगरेट पेटवली. धुराची वलय हवेत सोडायला लागले. बेचैनी किंचितही कमी होईना. ते बेडरूममध्ये आले. समोर निर्मलाचा एनलार्ज केलेला फोटो होता. त्याच्या समोर येऊन उभे राहिले आणि एकटक त्या फोटोकडे बघतच राहिले. बघता बघता दोन्ही डोळे बरसू लागले, आवेळी बरसणाऱ्या पावसासारखे. केवढा आधार होता ग तुझा? का सोडून गेलीस मला असं एकटं टाकून? याहीपेक्षा कितीतरी कठीण प्रसंग आले आयुष्यात, पण तेव्हा तू होतीस सोबत. सुखदुःखाची भागीदारी करणारी, धीर देणारी, प्रसंगी आवाज चढवून बोलणारी, तर क्वचित प्रसंगी मृदू होऊन, वात्सल्यमयी होऊन कुशीत घेणारी. निर्मला, अगं तुला कुठून मिळत होती एवढी शक्ती? कुठे शोधत होतीस आधार? एकदा मी तुला विचारलं तर म्हणाली होतीस, हे देव्हाऱ्यातले देव आहेत ना, ते देतात मला धैर्य. त्यांनाच मी माझं गाऱ्हाणं सांगते, सगळं सुख दुःख कथन करते, विनवते, प्रार्थना करते. ते सांभाळतात मला, धीर देतात, खचू देत नाहीत, माझं आत्मबल वाढवतात. हे खरंच होतं का ग? मग मग मी? डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना त्यांनी आवर घातला. बाहेर अंधारू लागलं होतं. बंगल्यातले सगळे दिवे त्यांनी लावले आणि बाहेर व्हरांड्यात येऊन उभे राहिले. तिन्ही सांज अधिकच कातर, भयचकित, अस्वस्थ करायला लागली. ते तसेच खांबाला टेकून उभे राहिले. बगीच्यातला सोनचाफा पानोपानी फुटला होता. त्याची फुलं काळ्याभोर फरशीवर रांगोळीनं अधिकच उठून दिसावं तशी दिसत होती. त्याकडे ते कितीतरी वेळ बघत राहिले. मनाची तगमग थोडीही कमी झाली नव्हती, उलट वाढतच होती. बघता बघता मनाशी काहीतरी निर्धार करून ते आत आले. गाडीच्या किल्ल्या घेतल्या. पोर्चमध्ये आले. फाटक उघडलं, गाडी बाहेर काढली, फाटक पुन्हा बंद केलं. जोशीबुवांच्या घरासमोर गाडी थांबली. सगळा अंधार होता. आजूबाजूची दारं बंद होती. केव्हा तरी रामप्रसाद बरोबर ते इथे आले होते, पण नक्की घर माहिती नव्हतं. त्यांनी बाजूचं दार ठोठावलं. इथे जोशीबुवा राहतात ना? या जिन्यानी वरती जा. कोण? रघुवीर, या या या. जोशीबुवांनी अगदी अगत्यानं रघुवीरला आतल्या खोलीत नेलं. खोलीत पाय ठेवताच कुबट धान्याच्या गोदामात येतो तसा वास येत होता. स्टोवर एका कळकट्ट पितळी भांड्यात भात शिजत होता. त्याच्याच बाजूला झोळ पडलेली एक खाट, त्यावर कापूस लोंबणारी गादी. आजूबाजूला सुपं, टोपले, गाडगी, मडकी. जमिनीवर गहू तांदूळ पसरलेले, त्यातच सुपाऱ्या, खारका, बदाम, सुकलेली 2-4 फुलं. एका वाटीत पेढे, काळी पडलेली केळी, कोपऱ्यात नारळाचं ढीग. भिंतीवर खिळ्यावर जागोजागी गणपतीचं कुठलं तरी जुनं पुराणं रंग उडालेलं कॅलेंडर लटकत होतं. रघुवीरनं तिथे बसवेना. खोलीतला वास असह्य होत होता. उभ्या उभ्याच ते म्हणाले, जोशीबुवा, मागे तुम्ही देव नेले होते ना, ते न्यायला आलोय. माझ्याजवळ नाही आहेत ते. मग मग कुठे आहेत ते?
अधीर होऊन रघुवीरांनी विचारलं, ते लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात. जोशीबुवा एक करता, कृपा करून तेवढे देव मला परत आणून द्याल ना. आत्ता? हो, आत्ता यावेळी. रघुवीर, अहो तो मंदिरातला पुजारी आहे ना, तो महा खडूस आहे. ह्यावेळी आरतीची वेळ असेल तो नाही देणार देव. तुम्ही चला तर खरं, मी येतो तुमच्याबरोबर. लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात पुजारी आरती करण्याच्या तयारीत होते. मंदिरात 7-8च लोक होते. जोशीबुवा पुजाऱ्याच्या जवळ गेले. पुजारी काहीही ऐकायला तयारच नव्हता. शेवटी जोशीबुवा परत आले, रघुवीरच्या जवळ आले. मी म्हटलं होतं ना रघुवीर, पुजारी महाखडूस आहे म्हणून. तो ऐकायला तयार नाही हो. तुम्ही बोलून बघता. रघुवीर पुजाऱ्याजवळ गेले. मगापासून जोशीबुवांशी वरच्या पट्टीत बोलणाऱ्या पुजाऱ्याचा स्वर एकदम खाली आला. तरीही तो सहजासहजी ऐकायला तयार नव्हता. रघुवीरनी खिशातनं काही नोटा काढल्या. कनवटीला असलेली अडगळीच्या खोलीची किल्ली पुजाऱ्याने रघुवीर जवळ दिली. घ्या बघून आपले देव, किल्ली परत आणून द्या. जोशीबुवा, ही किल्ली घ्या आणि आपले देव कोणते ते पाहून घेऊन या. रघुवीर देव घेऊन घरी आले. देव्हाऱ्यात व्यवस्थित मांडले. त्यांच्यासमोर उदबत्ती लावली. सकाळपासून चाललेल्या शरीराच्या आणि मनाच्या धावपळीने थकवा आला होता. जेवणाचं सुद्धा भान नव्हतं. त्यांनी हॉस्पिटलला फोन केला. पलीकडून डॉक्टर बोलत होते. काळजी करू नका, पेशंटला डॉक्टर रमणांच्या स्वाधीन केलंय. मी येऊ डॉक्टर? अहो, इथे येऊन तुम्ही करणार काय? मी फोन करीन तुम्हाला नंतर. रघुवीर सोफ्यावर बसून राहिले. विलक्षण थकवा जाणवत होता. बघता बघता रघुवीर सोफ्यावरच झोपी गेले. फोनची रिंग वाजत होती. क्षणभर रघुवीरना काही कळलंच नाही. बाहेर पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. म्हणजे पहाट झाली. रात्रभर आपण इथेच सोफ्यावर होतो. त्यांनी फोन उचलला. हां, हॅलो रघुवीर, नमस्कार. हे बघा, पेशंटची स्थिती गंभीर होती. नाईलाजाने आम्हाला ऑपरेशन करायला लागलं. मूल गेलं, पण पेशंट ठीक आहे. मी येतो ताबडतोब. रघुवीर तोंड धुण्यासाठी बेसिनजवळ आले. ब्रश करत करत घरभर फिरण्याची रघुवीरला नेहमीची सवय होती. आत्ताही ते ब्रश करत फिरत होते. फिरत फिरत गेल्या 15-20 दिवसातल्या एक एक घटना त्यांना आठवत राहिल्या. सगळंच कसं विपरीत, नेमकं उलटं. नकळत मशीनचं चाक उलटं फिरत राहावं तसंच तर घडत गेलं. वर्मासारखा जिव्हाळ्याचा दोस्तही गमावून बसलो. उत्तर भारत दर्शन तर राहिलं, पण रेखाला जीवन मृत्यूशी द्यावी लागणारी झुंज. काही विपरीत घडलं असतं तर? रेखाच गेली असती तर? देव्हाऱ्यातल्या मूर्तीकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांच्या मनात आलं, खरंच का असं काही असेल? का सगळे मनाचेच खेळ? पण देवांना देव्हाऱ्यात बसवलं आणि गेल्या 3 दिवसापासून चाललेलं वादळ एकाएकी संपून गेलं. 3 दिवस डोळ्याला डोळा लागला नव्हता आणि मग काल रात्री कशी अशी झोप लागली, अगदी गाढ. शरीराची ही सहन करण्याची मर्यादा असतेच ना. कदाचित ती मर्यादा संपली असेल. पण रेखा, तिच्याही बाबतीत ऑपरेशनचा निर्णय तर इथले डॉक्टर सुद्धा घेऊ शकले असते ना. पण मग डॉक्टर रमणनी कॉन्फरन्ससाठी इथे येणं, त्यांच्याच हातून ऑपरेशन होणं, मूल जाणं, पण रेखा वाचणं, हे सगळं काय आहे? देव घरात आले आणि हे सगळं ठीक झालं असं म्हणायचं? का हे सगळे योगायोगच असतात? जेव्हा जी गोष्ट घडायची ती घडतच असते. आपणच आपल्या सोयीनुसार त्याचे वेगवेगळे अर्थ लावत असतो का? काय खरं काय खोटं? रघुवीर गोंधळले. मोठमोठ्या तत्वचिंतकांनाही जे समजू शकलं नाही, ते माझ्यासारख्या सामान्य माणसाला काय कळणार आहे? शेवटी जगण्यासाठी कुणाचा तरी आधार आवश्यकच असतो का? आजपर्यंत निर्मलाच तर आपला आधार होती आणि तिचा आधार हे देव्हाऱ्यातले देव. मग आता ती नाहीये, तर मग तिच्या आधाराचं हे अस्तित्व मलाही आधार देऊ शकणार नाही का?
ब्रश करता करता ते क्षणभर थांबले आणि मनाशी पुटपुटले, उद्यापासून जोशीबुवांना बोलवलं पाहिजे पूजेला. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात जयश्री रुईकर यांची कथा अस्तित्व. या कथेतून कुठलीही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न नाही हे लक्षात घ्या. अंधश्रद्धा नको, श्रद्धा हवी हे तत्व बाळगा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेट देत राहा दीपक रगे कथाकथन चॅनलला. अशाच उत्तमोत्तम लेखकांच्या उत्तमोत्तम कथा, कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.